आपण सांगतो ना ते रघुवंशावर एक टीका आहे, त्या टीकेमध्ये इंदुमतीच्या सौंदर्याचा विचार केलाय. इंदुमतीच्या, ती इंदुमती सुंदर होती. ती किती सुंदर होती याचा विचार करताना ती इतकी सुंदर होती की देवाधिकांना तिची भुरळ पडली. ती इतकी सुंदर का होती याचा विचार करताना टीकाकारांनी अशी कल्पना केली आहे की तिला बनवताना, इंदुमतीला निर्माण करताना ब्रह्मदेवाने चंद्रातली अशी मुठभर माती उचलली, अशी बचकभर माती उचलली आणि चंद्रातल्या त्या मातीपासून ती इंदुमती निर्माण केली. त्यामुळे ती बचकभर माती चंद्रातली उचलल्यामुळे चंद्रावर जो काळा डाग दिसतोय ना, तो ही बचकभर घेतलेली माती अशी कल्पना आहे. आणि त्या चंद्रातल्या बचकभर मातीनं ती इंदुमती निर्माण केल्यामुळे इंदुमती इतकी सुंदर आहे अशी कल्पना केली. आता याच कल्पनेचा आशय घेऊन पुढे जायचं असेल तर चंद्राच्या मुठभर मातीपासून बनवलेली इंदुमती जर इतकी सुंदर आहे तर कोट्यावधी चंद्राचा प्रकाश ज्याच्या फक्त कपाळावर आहे तो परमात्मा किती सुंदर असेल.